ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. ज्ञानदेवांची 12व्या अध्यायाची प्रस्तावना भाग 9. सद्गुरूंच्याकडे मागणं. ओवी. सद्गुरूंच्याकडे मागणं भाग 1. ओव्या 11 आणि 12. ज्ञानदेवांनी गुरूंवर माऊलींचं रूपक करून योगाच्या परिभाषेत त्यांचं स्तवन केलं. नंतर स्तवनाचा समारोप करून त्यांनी आपल्याला ग्रंथ निरूपण करण्याची आज्ञा करावी अशी विनंती केली. आता ते गुरूंकडे आपले मागणे मागत आहेत. नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू, निफजवी माये. शांत अद्भुताती नवरसांचे समुद्र माझ्या भाषेत भरती राहतील असं कर, आणि परमार्थ निरूपणात शोभतील अशा योग्य अलंकाररूपी रत्नांची माझे हे निरूपण खाणच होऊन राहील असं कर. हे माऊली, माझ्या व्याख्यानात गीतेतील अर्थांचे मोठे मोठे पर्वत तयार होतील असं कर. साहित्य सोनियाची या खाणी, उघडवी देशीयेची या क्षोणी, विवेकवल्लीची लावणी हो देई सैंध. मराठी भाषारूपी पृथ्वीमध्ये सोन्याच्या खाणी उघड आणि आत्मानात्म विचारारूपी वेलींची लावणी जिकडे तिकडे होऊ दे. ज्ञानदेवांनी 11 ते 14 ओव्यात आपल्या साहित्यात काय काय गोष्टी असाव्यात त्याविषयी 12 मागण्या केलेल्या आहेत. नवरस भरवी सागरू. ज्ञानदेव मागतात की आपले साहित्य नवरसांच्या समुद्राने परिपूर्ण असावं. काव्य ऐकल्यावर श्रोत्यांच्या मनात ज्या आनंद दुःखादी भावना निर्माण होतात तो काव्य रसाचा परिणाम असतो. शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र आणि शांत असे काव्यात एकूण 9 रस मानलेले आहेत. मधुसूदन सरस्वतीने भक्ती हा 10वा रस मानलेला आहे. काव्यातील 9ही रसामधून श्रोत्याला सहजानंद मिळत असतो. ज्ञानदेवांनाही आपली टीका वाचून किंवा ऐकून असाच सहजानंद श्रोत्यांना मिळावा अशी इच्छा आहे. आणि जेव्हा हे रस काव्यात असतील तेव्हाच तो आनंद श्रोत्यांना मिळणार आहे. आपल्या काव्यरूपी सागरात नवरसांची भरती यायला हवी आहे. समुद्र हा अमर्याद आहे. तसेच आपल्या काव्यात हे 9ही रस त्यांना अमर्याद स्वरूपात हवे आहेत, ज्यामुळे श्रोते तृप्त होऊन जातील. सर्व रसांची परिणती ही शांत रसात होईल. एरवी विषयरस सेवन करत असताना मनुष्याची तृप्ती होत नाही, कारण विषयातील रस मर्यादित असतो. एकदा त्याचा आस्वाद घेतला की त्या विषयातील आनंद देण्याची शक्ती संपून जाते. पण ज्ञानदेवांच्या काव्यात 9 रसांची अमर्याद भरती येत राहिली तर ते रस कधी संपणारच नाहीत आणि श्रोता अगदी तृप्त होऊन जाईल. भगवंताविषयीचा प्रेमभाव वाढीस लागेल आणि शेवटी शांत रसाने त्याचे हृदय परिपूर्ण होईल. दुसरी मागणी आहे, करवी उचित रत्नांचे आगरू. ज्ञानदेव गुरुमाऊलीला विनंती करतात की आपल्या काव्यात अलंकारारूपी रत्नांची खाणच असावी. नानाविध अलंकार हे जसे शरीराचे सौंदर्य वाढवतात, तसेच रूपक, दृष्टांत, उपमादी अर्थालंकार आणि अनुप्रासादी शब्दालंकार हे भाषेचं सौंदर्य वाढवत असतात. वाङ्मय शृंगाराला हे अलंकार आवश्यक आहेत. तसेच हे अलंकार काव्यरसाची पुष्टीही करतात. आता शब्दांची खाण असावी, त्या खाणीत सुंदर रत्ने असावीत व ती उचित ठिकाणी वापरलेली असणे सुद्धा आवश्यक आहे. म्हणून ज्ञानदेव आपल्या निरूपणाला शोभतील अशी अलंकारांची खाणच आपल्या वाङ्मयात असावी अशी त्यांनी गुरुदेवांच्याकडे प्रार्थना केलेली आहे. तिसरी मागणी आहे, भावार्थाचे गिरीवरू निफजवी माये. ज्ञानदेव भगवद्गीतेवर टीका करत आहेत आणि ती सुद्धा मराठीतून. तत्पूर्वी गीतेवर संस्कृत भाषेत असंख्य टीका लिहिल्या गेल्या होत्या, पण त्या सर्व पंडिती थाटाच्या होत्या, शुष्क वेदांत विचाराने भरलेल्या होत्या, घटपटाच्या चर्चेने युक्त होत्या. असं साहित्य सामान्य श्रोत्यांच्या हृदयाला हात घालत नाही. ते केवळ पंडित लोकांमध्ये अभ्यासलं जातं. ज्ञानदेवांना तर भगवद्गीता आबालजनांना सुलभ करून सांगायची आणि जर त्यात शुष्क चर्चा असेल तर तो ग्रंथ सामान्य लोकांमध्ये मान्यता पावणार नाही. त्यांना केवळ गीतेत तत्वज्ञान काय आहे ते सांगायचं नाहीये, तर ते वाचकांच्या मनावर बिंबवायचंय. भगवंतांचा भाव त्यांना सामान्य वाचकांपर्यंत पोचवायचा आहे. त्यासाठी केवळ तर्ककर्कश बुद्धिवाद उपयोगी पडणारा नव्हता. म्हणून त्यांनी आपल्या टीकेला काव्यस्वरूप दिलेले आहे.
काव्य हे श्रोतेला आपल्याकडे आकर्षून घेतं व उपदेशकाची भूमिका न घेता मनावर संस्कार करत असतं. तेव्हा तो भावार्थ आपल्या काव्यातून श्रोत्यांपर्यंत पोचता व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यांनी भावार्थाला पर्वताचा आकार दिलेला आहे. पर्वत हा उंच आणि एके जागी स्थिर राहणारा. ज्ञानदेवांना आपल्या शब्दातील भावांची उंची पर्वताप्रमाणे असायला हवी आहे व ते भाव श्रोत्याच्या मनात स्थिर व्हायला हवे आहेत. पर्वत हा नद्यांचे उगमस्थान असतो. त्यात नद्या उगम पावतात आणि प्रवाही होऊन समुद्रापर्यंत प्रवास करत असतात. वाटेतील लोकांची तहान भागवत काठाचा प्रदेश सुपीक करत असतात. तसेच त्यांना आपल्या शब्दातून पावित्र्याचा रस व्हावा व त्यामुळे जे जे या ज्ञानेश्वरीच्या सान्निध्यात येतील त्यांना बोध व्हावा व अंती ते परमात्म स्वरूपी विलीन व्हावेत अशी त्यांनी आपली इच्छा गुरूंच्या जवळ बोलून दाखवलेली आहे. चौथी मागणी आहे, साहित्य सोनियाच्या खाणी उघडवी देशीयेची या क्षोणी. सोने हे पृथ्वी तत्वाचे अत्यंत शुद्ध व तेजस्वी स्वरूप. ज्ञानदेवांना देशी म्हणजे मराठी भाषा रूपी पृथ्वीमध्ये साहित्य रूपी सोन्याच्या खाणी उघडायला हव्या आहेत. ज्ञानदेव आपली टीका लिहिणार आहेत ती सामान्य जनांना कळावी म्हणून मराठी भाषेमध्ये. कोणत्याही गोष्टीचं रूप सुंदर असेल तर त्याकडे मनुष्य आकर्षिला जातो. अर्थातच ही मराठी भाषा आकर्षक असेल तरच सामान्य लोक त्याकडे आकर्षिले जातील. सर्व धातूंमध्ये सोने अत्यंत तेजस्वी असतं. खाणीत सोने जसं भरपूर प्रमाणात असतं तसं आपल्या टीकेमध्ये सुद्धा साहित्य सोने भरपूर प्रमाणात असावं असं त्यांना वाटतं. जोपर्यंत खाणीतून सोने मिळत असते तोपर्यंत मनुष्य ते काढून शुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. तशीच साहित्य सोन्याची खाण आपल्या टीकेत असेल तर सामान्य जन त्या टीकेचा परत परत आस्वाद घेत राहतील. प्रत्येक वाचनात त्यांना नवीन नवीन तेजस्वी रत्ने मिळतील. ज्ञानदेवाने सारस्वत आणि साहित्य अशा 2 शब्दांची योजना केलेली आहे. 8व्या ओवीत म्हटलं आहे की गुरुमाऊलीच्या पावलाबरोबरच सारस्वत पिकतं. गुरुकृपेमुळे प्राप्त होणारी विद्या शब्दरूप धारण करते. हे शब्दरूप धारण करेपर्यंत भाषेला सुद्धा सोन्याप्रमाणे विविध अवस्थातून जावे लागते. मग ते शब्द व्यवस्थित रूपात मांडले की त्याला वाङ्मयाचं रूप प्राप्त होतं. आपल्या वाङ्मयालाही असे सोन्यासारखे तेजस्वी रूप प्राप्त व्हायला प्रथम त्या मराठी भाषेमध्ये शब्दरूपी सोन्याच्या खाणी हव्यात. तरच ते शब्द शुद्ध करून त्यांना तेजस्वी रूप देऊन त्यांची व्यवस्थित स्वरूपात मांडणी करता येईल असं ज्ञानदेवांना वाटतं. एकूण ज्ञानदेवांना आपले साहित्य निष्कलंक, अलंकाराने शोभिवंत, भावार्थ स्पष्ट करणारे, नवरसानी युक्त व तेजस्वी असं हवं आहे. या सर्व गोष्टींबरोबर आपल्या साहित्यात त्यांना विवेक सुद्धा हवा आहे. 5वी मागणी आहे, विवेक वल्लीची लावणी हो देई सैंघ. आपल्या साहित्यात विवेकरूपी वेलींची लागवड होऊ दे. विवेक हा शब्द विच या 7व्या गणाच्या धातूपासून बनलेला आहे. या धातूचा अर्थ आहे वेगळे करणे, नित्य अनित्य, चांगलं वाईट, सत्य असत्य, धर्म अधर्म यांचं पृथक्करण करून वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टीचा स्वीकार करण्याची जी बुद्धीची शक्ती तिला विवेक म्हणतात. अध्यात्मामध्ये विवेक शब्द आत्मानात्म विवेक या अर्थी योजला जातो. आत्मवस्तू कोणती व अनात्म वस्तू कोणती ते ओळखून आत्मवस्तूचा स्वीकार करणे आणि अनात्म वस्तूचा त्याग करणे म्हणजे आत्मानात्म विवेक. विवेक हा ज्ञानदेवांना प्रिय आहे. त्यांच्या गुरूंनी त्यांना विवेक शिकवला असल्यामुळं त्यांचे विवेकावर प्रेम आहे असे त्यांनी पहिल्या अध्यायातच म्हटलं होतं. मराठी भाषा रूपी पृथ्वीवर विवेकरूपी वेलींची लागवड जिकडे तिकडे व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. एकदा वेलू गगनावरी गेला की त्याला पुष्कळ फळे व फुले येतात. तसेच विवेकाच्या वेलीची लागवड झाली की फक्त विवेकाचीच वाढ होईल. ज्ञानदेवांना आबालवृद्धांना गीता समजावून द्यायची व अंतिम सत्याची प्राप्ती करून द्यायची आहे. जीव ब्रह्मैक्य प्राप्त करून द्यायचं आहे. त्यासाठी जीव म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, ती ब्रह्मरूपता प्राप्त करून घेण्याचे मार्ग कोणते या सर्व गोष्टी लोकांच्या ध्यानात येण्याकरता विवेक म्हणजे काय ते कळले पाहिजे. अध्यात्म ग्रंथाचा अधिकारी सांगताना प्रत्येक आचार्यांनी आत्मानात्म विवेक करणारा त्या ग्रंथाचा अधिकारी आहे असं म्हटलेलं आहे. तोच विवेक वाढीस लागण्यासाठी ज्ञानदेवांनी मराठी भाषा रूपी पृथ्वीवर विवेक वेलीची लावणी व्हावी अशी गुरूंकडे प्रार्थना केलेली आहे. त्यांनी आणखी कोणत्या गोष्टी गुरुमाऊलीकडे मागितल्या आहेत ते आपण पुढील भागात पाहू.